शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुन्हा. आदरणीय व्यासपीठ, आज या ठिकाणी वारकरी साहित्य संमेलन आणि या संमेलनामध्ये या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये काम करणारी जी काही महाराज मंडळी त्यापैकी आम्हा तिघा चौघांना या ठिकाणी विशेष सत्कार केला, त्याबद्दल प्रथमतः मी या JS महाविद्यालयाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विश्व खूप मोठं आहे आणि या विश्वामध्ये प्रत्येक देशाचं एक आगळेवेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यामुळं संपूर्ण विश्वाला त्या देशाची ओळख असते. इस्रायल नावाचं राष्ट्र घेतलं, सर्व जगाला माहिती आहे की आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी. प्रथम क्रमांकाची महासत्ता कोणती असं जर कोणाला विचारलं, सगळा विश्वातला कुठलाही माणूस अमेरिकेचं नाव घेतो. तसं सज्जनानं विश्वामध्ये आपण कुठेही गेलो आणि संस्कृतीप्रधान राष्ट्र कोणतं असं जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस आपल्या भारताचं पहिल्या क्रमांकानं नाव घेतलं जातं. का तर संस्कृतीप्रधान देश म्हणून संपूर्ण विश्वाला एक मार्गदर्शक आपला भारत देश ठरलेला आहे. संस्कृतीचे अनेक प्रकारचे आपल्याला या ठिकाणी अर्थ करता येईल. एका दीर्घकालापासून एखाद्या देशामध्ये चालू असलेली जी परंपरा आहे त्याचं नाव काय की संस्कृती. पण संस्कृती शब्दाचा अगदी थोडक्यात अर्थ सांगतो. शुद्ध तत्वांचा समूह याचं नाव आहे संस्कृती. त्यातील पहिलं तत्व आहे भारतीय तत्त्वज्ञान अर्थात वैदिक तत्त्वज्ञान. दुसरं तत्व आहे धर्म. तिसरं तत्व आहे समाजरचना. चौथं तत्व आहे अर्थव्यवस्था आणि पाचवं तत्व आहे राजशासन. आणि ही पाचही तत्वे आपल्याला वारकऱ्यांची जेवढी साहित्य असतील त्या सर्व साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता आपल्याला त्याचं चिंतन करण्याकरता मला 4च मिनिटाचा वेळ मिळालेला आहे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, किंबहुना जेवढं संत वाङ्मय आहे त्या सर्व संत वाङ्मयामध्ये आपल्याला ही 5 तत्वे आपल्याला या ठिकाणी दिसतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, निरुपद्रवी अर्थव्यवस्था ही जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या एका प्रमाणामध्ये मांडलेली आहे. हे एवढ्यासाठी सांगतो मी की वारकरी साहित्य हे खूप मोठं आहे. आत्ताच अग्निहोत्री सरांनी या ठिकाणी सांगितलं की विज्ञानाचा शोध हा सर्व वारकरी साहित्याला त्यातूनच निघालेला आहे. आणि म्हणून एवढं मोठं हे वारकरी साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनामध्ये मला वाटतं कालची जी मुलाखत झाली तर तत्त्वज्ञान त्याद्वारा मांडलं. एवढंच नव्हे तर कीर्तावाणीच्याद्वारे आपल्याला वारकरी सांगण्याचा प्रयत्न केला. सकाळी आपण बघितलं फोटोग्राफीच्या माध्यमातून वारकरी सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर पत्रकारितेच्या माध्यमातून वारकरी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून विश्वामध्ये अगदी दीपस्तंभासारखं जर काय असेल तर वारकरी साहित्य आहे. आणि त्या वारकरी साहित्य संमेलनात आज आपण सगळे या ठिकाणी सहभागी झालात. तर मला तरी एकच असं म्हणावं लागतं की वाटतं व संपूर्ण महाराष्ट्राला किंबहुना भारताला आपण या JS महाविद्यालयाद्वारे जे काही वारकरी साहित्य संमेलन या ठिकाणी अगदी कुठेही काहीही कमी न पडता सर्व बाजून या ठिकाणी योग्य रीतीने हाताळलं. तर हे होतं जालन्यात. हे कुठं होतं? जालन्यात. तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला हे साहित्य संमेलन असं सांगेल की JS महाविद्यालयातील वारकरी साहित्य संमेलनाच्या वाटेनं आपण जालना हेच आपल्याला या जालना या साहित्य संमेलनातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी या वारकरी साहित्य संमेलनाच्या मला वाटतं मिळालेल्या आनंदातूनच आपण सगळे जालना एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दाला पूर्णविरामित करतो.